बहिर्जी नाईक शिवकाळातील गुप्तहेर खात्याचे प्रमुख. त्यांनी आणि त्यांच्या हेर खात्याने स्वराज्यासाठी खूप अनमोल कामगिरी करून दाखवली. इतिहासात आपल्या बहिर्जी नाईकांची बरीचशी माहिती मिळत नाही, पण गुप्तहेरांविषयी उपलब्ध असलेली माहिती हे गुप्तहेर खात्याचे यशच मानले पाहिजे. आजच्या व्हिडिओमधून आपण बहिर्जी नाईक स्वराज्याशी कसे जोडले गेले आणि ते नक्की काय काम करत असत ते पाहणार आहोत. बहिर्जी नाईकांचा जन्म अहमदनगरच्या शिगविनायक तालनगर या गावी झाला. बहिर्जी नाईक यांच्याबद्दल इतिहासात खूप कमी माहिती मिळते. बहिर्जी नाईक हे रामोशी जातीचे होते. पूर्वी रामोशी जातीचे लोक किल्ल्याच्या आजूबाजूला वस्ती करून राहत. किल्ल्याच्या आजूबाजूला जंगलात वस्ती करून राहत असल्यानं ही माणसं साहसी होती. अन जंगलात राहत असल्याने सतत काही ना काही अडचणींना त्यांना सामोरे जावे लागत असे. त्यामुळे त्यांचं रोजचं आयुष्य हे संघर्षमय होतं. त्यामुळे साहस आणि लढण्याची वृत्ती त्यांच्या अंगात भिनलेली होती. बहिर्जी नाईक यांच्याबद्दल असं सांगितलं जातं की एकदा ते कामगिरीवर निघाले की त्यांना कित्येक दिवस अन्न जरी मिळाले नाही तरी त्यांना फरक पडत नसे. त्यांचं त्यांच्या कामावरचे लक्ष हटत नसे. एवढंच नव्हे तर महिना एकाच झाडावर दबा धरून बसायची वेळ आली तरी ते बसत असत, पण कोणाच्या लक्षात येत नसत. आता बहिर्जी नाईक स्वराज्यात कसे आले याबाबत इतिहासात मतमतांतरी आहे. काही जण म्हणतात शिमग्या दिवशी खेळामध्ये बहिर्जींना वेगवेगळी रूपे वटवताना बघून महाराजांनी त्यांना हेरलं, तर कोणी म्हणतं लांडग्या कोल्ह्यांचा उपद्रव थांबवण्यासाठी सगळ्यात जास्त शेपट्या जो आणेल त्याला बक्षीस ठेवलं होतं आणि बहिर्जींनी बऱ्याच शिपट्या आणल्या होत्या. बहिर्जींनी त्या शिपट्या घेऊन राजांना दाखवायला गेले तेव्हा त्यांची गाठ जिजामातांशी झाली. तेव्हा त्यांनी बहिर्जींना सोन्याचं कडं भेट दिलं. आता आपण बहिर्जींचा असाच एक प्रसंग पाहूयात. एकदा बहिर्जी गडावर आले आणि ते जिजाबाईंना म्हणाले, मला शिवाजी राजांना भेटायचं आहे. यावर जिजाबाई म्हणाल्या, असतील कुठेतरी खेळत. यानंतर बहिर्जींनी इतरत्र शोधलं, पण शिवाजी राजे त्यांना कुठेच दिसले नाही. नंतर ते जंगलाच्या वाटेने जाऊ लागले. तसा त्यांना खूप गलका ऐकू येऊ लागला. त्या भागात एक मोर ओरडल्याचेही ऐकू आलं. मग बहिर्जी त्या दिशेला गेले. त्यांना तिथे काही मुलं खेळताना दिसली. त्यांना बहिर्जींनी विचारलं, तुमच्यात शिवाजी राजे कोण आहे? असा प्रश्न केल्यावर राजे स्वतः पुढे येऊन म्हणाले, मीच आहे शिवाजी, काय काम आहे तुमचं? नंतर बहिर्जी म्हणाले, मी बहिर्जी, मी लांडग्यांच्या खूप शेपट्या आणल्या. मी आत्ताच त्या मासाहेबांना देऊन आलोय. त्यांनी मला हे सोन्याचं कडं दिलं आहे. असं म्हणून बहिर्जींनी ते कडं राजांना दाखवलं. हा मुलगा खूप हुशार आणि धीट आहे हे राजांना ओळखलं. त्यानंतर राजांनी त्यांना विचारलं, तुला काय काय येतं? मला खूप काही येतं. खेळ तर येताच, पण भविष्यही सांगतो. त्याचबरोबर सगळी मुळं त्यांच्या भोवती जमा झाली आणि म्हणाले, सांग बरं आमचं भविष्य. बहिर्जी यावर म्हणाले, तुम्ही आता सगळे तलवारींचे हात शिकत होता अन माझी चाहूल लागल्याबरोबर तुम्ही तुमच्या तलवारी झाडात लपवून ठेवल्या आणि माझी चाहूल लागली हे सांगायला जो मोर ओरडला तो मोर खरा नव्हता. तर राजांनी विचारलं, तुला कसं माहित तो मोर खरा नव्हता म्हणून? त्यानंतर बहिर्जी उत्तरले, राजे वैशाख महिन्यात मोर कसा ओरडेल? त्यांचं ते उत्तर आणि त्यांची सूक्ष्म निरीक्षण शक्ती पाहून राजे तर चकितच झाले. त्यांनी त्याला लगेचच विचारले, तू खरंच आमच्या बरोबरीनं स्वराज्य रक्षणासाठी सामील होशील का? बहिर्जी आनंदून हो म्हणाले. बहिर्जी पुढे असेही म्हणाले, राजे या मोराला सांगा की पावसाळ्यात मोर ओरडतो आणि उन्हाळ्यात पावसा पक्षी ओरडतो. उन्हाळ्यात यांनी मोराच्या आवाजात तुम्हाला खून केली तर मोठ्या लोकांना संशय येईल. राजे त्याच्या चातुर्याने थक्क झाले. तेव्हापासून महाराजांनी त्यांना आपल्याकडे नोकरी दिली. एका ठिकाणी असा दाखला मिळतो की बहिर्जी त्यांच्या माणसांबरोबर जंगलात हिंडत असताना त्यांना काही अनोळखी माणसं जंगलात दिसली. त्याचबरोबर सगळे सावध झाले आणि धनुष्यबाण त्यांच्यावर रोखून त्यांना सामोरे आले. त्या अनोळखी माणसाशी बोलण्यातून बहिर्जींना कळालं की ते शिवाजी महाराज आहे आणि ते वेश बदलून आपल्या राज्याची पाहणी करत आहे. आणि त्याच वेळी महाराजांनी त्यांना आपल्या सैन्यात सामील होण्यास सांगितले. बहिर्जी वेगवेगळ्या प्रकारची सोंग वटवण्यात तरबेज होते, म्हणजे बहुरूपीच होते. कदाचित बहुरूपी या शब्दाचा बोलताना अपभ्रंश होऊन बहिर्जी असं नाव तयार झालं असावं. बहिर्जी नाईक हे वेगवेगळे वेश बदलण्यात, नक्कल करण्यात पारंगत होते. शिवरायांनी त्यांच्यातील हा गुण हेरला
आणि त्यांच्यावर हेरगिरी करण्याचे महत्त्वाचे काम सोपवून राज्याभिषेक झाल्यावर त्यांनी स्वतंत्र हेर खातं स्थापन करून त्याच्या प्रमुख पदाची जबाबदारीही बहिर्जींवर सोपवली. बहिर्जींबद्दल असं सांगितलं जायचं की ते जसे वेषांतर करण्यात पारंगत होते तसे ते समोरच्या व्यक्तीच्या तोंडातील शब्द चोरण्यातही पारंगत होते. शत्रूच्या राणीवशात बहिर्जी जाऊन राहिले तरी त्यांची ती देहबोली सेवकांना सोडाच पण एकाही राणीला ओळखता आली नाही. यातूनच खरं बहिर्जींचा अभिनय दिसून येतो. कोळी, फकीर, वासुदेव, संत असं कोणतंही वेषांतर ते बेमारून करत असे. विजापूरचा आदिलशहा आणि दिल्लीचा बादशाह यांच्या महालात ते वेषांतर करून गेले आणि त्यांच्या तोंडची माहिती ऐकून घेऊन ते शिवरायांपर्यंत पोहोचवत. आदिलशहा आणि दिल्लीचा बादशाहला जरा जरी संशय आला असता तरी त्यांनी बहिर्जींना ठार केलं असतं, पण बहिर्जी या दोघांच्या हाती कधीच सापडले नाही. शिवाजी महाराजांच्या दरबारात जवळपास 3 ते 4 हजार गुप्तहेर होते. या सर्वांचे नेतृत्व बहिर्जींकडे होतं. दिल्ली, विजापूर, कर्नाटक, पुणे येथे बहिर्जी नाईकांनी अत्यंत हुशारीने आपले हेर पेरून ठेवले होते. चुकीची माहिती देणाऱ्याचा सरळ करडेलोट केला जात असे. एवढी कडक शिक्षा बहिर्जींनी ठेवली होती. त्यामागचं कारणही तसं होतं. जर चुकीच्या माहितीवर आधारित शिवरायांनी नियोजन केलं आणि ते फसलंच तर त्यात महाराजांच्या जीवाला धोका होताच आणि बरोबर असंख्य सैनिकांचेही जीव धोक्यात आले असते. कमीत कमी सैनिक गारद होतील आणि विजय मिळवता येईल असं नियोजन महाराज करीत. शत्रूचं जास्तीत जास्त सैन्य गारद होईल आणि जास्तीत जास्त मावळे कसे सुखरूप राहतील हे त्यावेळी बघितलं जाईल आणि तसाच गनिमी कावा राजे अखत. बहिर्जी नाईक हे गुप्तहेर खात्याचे प्रमुख असल्याने मुळात त्यांच्यावर 4000 हेरांची आदेय बातमी काढून घेण्याची जबाबदारी होती. म्हणजे कुणाकडे कुठल्या मोहिमेसाठी खबर काढण्यास सांगितले आहे त्या संबंधातील योग्य खबर त्यांनी वेळेआधी आपल्याला दिली आहे का, त्यात तथ्य किती प्रमाणात आहे, तसंच ती बातमी खरी आहे की शत्रूंनी उठवलेली भूल आहे हेही त्यांना लक्षात घ्यावं लागत असे. स्वराज्याचं घोडदळ, पायदळ, आरमार, बाहेरचे शत्रू, अंतर्गत शत्रूंच्या सगळ्याच माहिती बहिर्जींना ठेवाव्या लागत असे. ही माहिती योग्य वेळी महाराजांसमोर ठेवत असे. बहिर्जी नाईक त्यांची गुप्तहेर म्हणून कारकीर्द 1650 ते 1680 अशी 30 वर्षांची होती. बहिर्जी नाईक महाराजांबरोबर त्यांच्या राज्याभिषेकापूर्वीपासूनच होते. म्हणजे जवळपास 50-55 वर्ष ते महाराष्ट्रातच गुप्तहेर खातं सांभाळत होते. बहिर्जींनी त्या काळात माहितीचं संकलन करून त्याचं विश्लेषण करून त्याची खात्री झाल्यावरच ती माहिती महाराजांजवळ योग्य प्रकारे पोहोचवणे त्याची उत्कृष्ट पद्धत शोधली होती. गुप्तचर हा कोणत्याही काळातील असो त्याच्या भोवती जगमगाट नसतो, कारण ते तलवार हातात घेऊन शत्रूंशी रणांगणावर लढत नाही. शांततेच्या काळातही अशा गुप्तचरांची माहिती मिळवण्यासाठी डोक्याची लढाई नेहमीच चालू असते. या लढाईत त्यांच्या संयमाची आणि बुद्धीची परीक्षा होत असते. प्रत्यक्ष युद्ध चालू असो वा नसो पण गुप्तहेराला गप्प बसता येत नाही. सोंग घेणं सोपं असतं पण ते वटवणं कठीण असतं. जे सोंग तो हेर वटवणार आहे त्या सोंगाचा हेराला बारकाईने अभ्यास करावा लागतो. त्या सोंगाची देहबोली, तो कोणत्या भागातील आहे, तिथली भाषा कशी आहे, कोणती आहे, त्याप्रमाणे भाषेला लहेजा कसा आला आहे हे सगळं त्याला आत्मसात करावं लागतं. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.